सो हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू टेक्स्टबुक न्यूमेरिकल सिरीज आणि आजचा टॉपिक आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. तर आज आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्हचे 15 क्वेश्चन करणार आहोत ऑफ द टॉपिक सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. आणि हे आपण टेक्स्टबुक न्यूमेरिकल सिरीज चालू केली होती, त्यामुळं आपण टेक्स्टबुक मधले 15 क्वेश्चन्स करणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, ए वेव्ह फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्ज इज ट्रॅव्हलिंग विथ स्पीड ऑफ 350 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी दिली आहे. फ्रिक्वेन्सी किती दिली आहे? फ्रिक्वेन्सी इज 500 हर्ट्ज इज ट्रॅव्हलिंग विथ अ स्पीड ऑफ 350 मीटर पर सेकंड. एक वेव्ह आहे, किती वेलोसिटीने ट्रॅव्हल होते? 350 मीटर पर सेकंड असं त्यांनी दिले. ए काय दिलाय? फर्स्ट ए, what is phase difference between two displacement at a certain point at times 1 millisecond apart. म्हणजे फेज डिफरन्स विचारलाय. व्हॉट इज फेज डिफरन्स? फेज डिफरन्स, राईट. फेज डिफरन्सला आपण काय म्हणूया? अल्फा म्हणू. फेज डिफरन्स, व्हॉट इज फेज डिफरन्स बिटवीन टू डिस्प्लेसमेंट ऍट अ सर्टन पॉइंट ऍट 1 मिलीसेकंड अपार्ट. आणि टाइम किती दिलाय? 1 मिलीसेकंड म्हणजे 10⁻³ सेकंड्स, राईट. हा टाइम दिलाय. म्हणजे दोन वेव्ह आहेत. एक वेव्ह 10⁻³ सेकंदांनी पुढे आहे किंवा माग आहे. हा त्यांच्यातला टाइमचा डिफरन्स आहे. तर आपल्याला फेज डिफरन्स काढायचा आहे. फेज डिफरन्स काढायचा, राईट. सो फेज डिफरन्सचा फॉर्म्युला काय असतो? फेज डिफरन्स इज 2π/λ इंटू पाथ डिफरन्स, राईट. हा फॉर्म्युला आहे कशाचा? फेज डिफरन्सचा. आता आपल्याला आता 2π/λ, लॅमडा तर आपण काढू शकतो. लॅमडा कसं काढणार? जर आपल्याला लॅमडा मिळाला आणि पाथ डिफरन्स मिळाला तर आपण फेज डिफरन्स काढू शकतो, राईट. सो आपल्याला लॅमडा मिळू शकतो. कसा लॅमडा मिळणार? या व्हेलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सी वरून आपल्याला लॅमडा मिळू शकतो. कसं काय? कारण व्ही चा फॉर्म्युला असतो व्ही इज एन लॅमडा, राईट. व्हेलॉसिटी किती आहे? 350. एन म्हणजे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी किती आहे? 500 हर्ट्ज इंटू लॅमडा. लॅमडा काय येणार? 350/500, राईट. सो आता आपल्याला लॅमडा मिळाला. इथं सबस्टिट्यूट करूया. 2π/ लॅमडा किती आहे? 350/500, राईट. इंटू काय? पाथ डिफरन्स. आता पाथ डिफरन्स कसा काढणार? पाथ डिफरन्स हा आता आपल्याला काढायला पाहिजे. कसा काढणार? त्यासाठी टाइम. आपल्याला एक फॉर्म्युला होता, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, राईट. पण आपल्याला काढायचं काय आहे इथं? पाथ डिफरन्स काढायचा आहे. पाथ म्हणजे काय? डिस्टन्स काढायचं आपल्याला. पाथ म्हणजे डिस्टन्स. डिस्टन्स कसं काढणार मग? डिस्टन्स इज स्पीड इंटू टाइम, राईट. स्पीड किती आहे? वेव्हची स्पीड 350 इंटू टाइम किती आहे? 10⁻³ सेकंड. मिली सेकंद आहे ना, त्याला आपण कन्वर्ट केलं. 1 इंटू 10⁻³ म्हणजे 1 मिली, राईट. इंटू 10⁻³ सेकंड्स. हा होता टाइम. मग डिस्टन्स काय आलं? 350 इंटू 10⁻³ म्हणजे काय? डिस्टन्स म्हणजे काय? पाथ डिफरन्स. पाथ डिफरन्स किती आला? 350 इंटू 10⁻³ 350 इंटू 10⁻³ हा आला पाथ डिफरन्स, राईट. सो आता ह्याला कन्वर्ट करूया. हा 500 वर जाईल, राईट. सो 500 इंटू 2π/350 इंटू पुढचं ऍज इट इज 350 इंटू 10⁻³, राईट. सो 350 ला 350 गेला. 500 2 जा 1000. 1000π इंटू 10⁻³ 1000 म्हणजे काय असतं? 10⁻³ इंटू पाय इंटू हे 10⁻³ हे 10⁻³ इंटू 10⁻³ सो 10⁻³ इंटू 10⁻³ इज 10⁻0 म्हणजे काय? 1 म्हणजे पाय इंटू 1 दॅट इज पाय. सो आपल्याला फेज डिफरन्स किती आला? पाय. सो आता ए सॉल्व्ह झालाय आपला. सो पहिल्यांदा तर हे ए चं रफ करूया आणि मग बी सॉल्व्ह करूया.
सो आता बी काय आहे? व्हॉट विल बी द स्मॉलेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट. सेम डिस्टन्स विचारले. स्मॉलेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स. हे दोन पॉइंट आहेत, दोन वेव्ह आहेत, त्यांच्यातलं स्मॉलेस्ट डिस्टन्स म्हणजेच काय? दोघांचा डिस्टन्स किती आहे, म्हणजे त्यांच्यात पाथ डिफरन्स किती आहे. पाथ डिफरन्स किती आहे त्यांनी विचारले. व्हॉट विल बी द स्मॉलेस्ट डिस्टन्स, दोघांमधलं डिस्टन्स. त्यांच्यात डिस्टन्स म्हणजे काय? पाथ डिफरन्स. एक पुढे आणि एक माग आहे, त्यांच्यातलं तो डिस्टन्स किती आहे ते, पाथ डिफरन्स किती आहे ते त्यांनी विचारले. What will be the smallest distance between two points which are 45 degree out of phase at an instant of time. म्हणजे हे दोन सोर्स आहेत, दोन वेव्ह आहेत या, आणि त्यांच्यामध्ये फेज डिफरन्स किती आहे? फेज डिफरन्स दिलाय. आता फेज डिफरन्स म्हणजे काय? फाय किती दिलाय? 45 डिग्री. विच आर 45 डिग्री आउट ऑफ फेज, म्हणजे त्यांच्यातला फेज डिफरन्स पण दिलाय किती? 45 डिग्री. राईट. आता फेज डिफरन्स दिलाय आणि पाथ डिफरन्स विचारलाय. सो सेम फॉर्म्युला. फेज डिफरन्स is 2 pi by lambda into path difference. राईट. फेज डिफरन्स किती आहे? 45 डिग्री. 45 डिग्री म्हणजे काय? पाय बाय 4. रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं. 45 डिग्री इज पाय बाय 4. राईट. हा फेज डिफरन्स होता 2 पाय बाय लॅम्बडा किती आहे रे? लॅम्बडा 350 अपॉन 500, 350 अपॉन 500. राईट. इंटू पाथ डिफरन्स, तो तर आपल्याला काढायचा आहे. राईट. सो या 500ला वरती घेऊन जाऊया पहिल्यांदा. पाय बाय 4 इज इक्वल टू 2 पाय इंटू 500 अपॉन 350 इंटू पाथ डिफरन्स. राईट. सो फर्स्ट तर पायला पाय गेला, 1 झिरोला हा 1 झिरो गेला, 5 7 जा 5 10 जा. राईट. सो 1 अपॉन 4 इज 10 टू जा 20 अपॉन 7. राईट. इंटू पाथ डिफरन्स. इंटू पाथ डिफरन्स हा आपल्याला काढायचा. सो पाथ डिफरन्स काय येणार? पाथ डिफरन्स काय येणार? आता या सगळ्याला इकडे घेऊन जाऊया. 7 वरती जाणार आणि 20 खाली येईल. 7 अपॉन 4 इंटू 20 दॅट इज 7 अपॉन 24 जा 80. आता हे डिव्हिजन करा. मे बी तुम्हाला इथलं दिसत नसेल तर पार्ट डिफरन्स काय आला हे तुम्ही कॅल्क्युलेशन करा. पार्ट डिफरन्स आलाय 7 अपॉन 80. कॅल्क्युलेशन केल्यावर काय येणार? 0.08 जा 88 जा 4 7 5. हे काय आलं? मीटर मध्ये आलं. मीटर मध्ये आलं ना, कारण आपण व्हेलॉसिटी मीटर पर सगळे एसआय युनिट मध्ये घेतले, हे मीटर मध्ये आले. पण त्याने आन्सर कशामध्ये दिले? सेंटीमीटर मध्ये दिले. सो सेंटीमीटर मध्ये कसं करणार? 0.0875 इंटू 100. मीटरचं सेंटीमीटर करताना 100 ने मल्टिप्लाय करायचं ना. सो इथं पॉईंट येणार, 2 घरचं पॉईंट, 2 शून्य 8.75 सेंटीमीटर. हा काय आला आपला? पाथ डिफरन्स, जो त्याने विचारला होता. राईट. सो हा होता फर्स्ट क्वेश्चन. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? ए साऊंड वेव्ह इन अ सर्टन फ्लुइड medium is reflected at an obstacle to form standing wave. The distance between two successive nodes. म्हणजे एक साऊंड वेव्ह आहे, एक साऊंड वेव्ह आहे आणि ती काय फॉर्म करते? फॉर्म अ स्टँडिंग वेव्ह, म्हणजे स्टेशनरी वेव्ह फॉर्म करते. राईट. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स, या दोन्ही बाजूला नोड आहेत आणि त्यांच्यातलं डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स इज 3.75 मीटर, सॉरी 3.75 सेंटीमीटर. राईट. इफ द वेलॉसिटी ऑफ साऊंड इज 1500 मीटर पर सेकंड, देन फाइंड द फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी फाइंड करायला सांगितलं. राईट. सो फ्रिक्वेन्सी कशी फाइंड करणार? वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे व्ही इज एन लॅम्बडा. राईट. फ्रिक्वेन्सी फाइंड करायची. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? आपल्याला एन फाइंड करायचं आहे. तर वेलॉसिटी दिली आहे 1500. जर आपल्याला लॅम्बडा मिळाला तर आपण फ्रिक्वेन्सी काढू शकतो. लॅम्बडा कसा काढणार? तर डिस्टन्स बिटवीन
टू सक्सेसिव्ह नोड्स डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स काय असतं? लॅम्बडा बाय 2. राईट, हा फॉर्म्युला आहे डिस्टन्स बिटवीन टू नोड्सचा. राईट, सो डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स किती दिले त्यांनी? 3.75 सेंटीमीटर दिले. पण डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स किती आहे? 3.75 सेंटीमीटर. राईट, सो फर्स्ट तर ह्याला मीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊया. लॅम्बडा बाय 2 हे काय आहे? डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड्स, आणि ते किती दिले? 3.75 इंटू 10⁻⁻² मीटर. मीटर मध्ये कन्वर्ट केलं. राईट, सो लॅम्बडा आता काढूया. लॅम्बडा 2 ला ह्या बाजूला घेऊन जाऊया. 3.75 इंटू 2 इंटू 10⁻⁻² मीटर. राईट, सो लॅम्बडा काय येणार? 5 टू जा 10, 1, 7 टू जा 14, 5, 1, 7. राईट, हे आलं. हा काय आला? लॅम्बडा -2 मीटर. हा आला लॅम्बडा. सो आपल्याला आता व्ही माहिती आहे, लॅम्बडा माहिती आहे, आपण एन काढू शकतो. व्ही किती आहे? 1500 मीटर पर सेकंड. एन किती आहे? फ्रिक्वेन्सी, ते तर आपल्याला काढायचे. लॅम्बडा किती आहे? 7.50 इंटू 10⁻². राईट, फ्रिक्वेन्सी काय येणार? 1500 अपॉन ह्याला या बाजूला घेऊन जाऊया. 7.50 सॉरी 7.50 इंटू 10⁻². राईट, ही काय येणार? फ्रिक्वेन्सी. आता काढूया. 1500 या 10⁻² ला वरती घेऊन जाऊया. काय येणार? 10⁻² ला वरती घेऊन जाऊया. 10⁻² अपॉन 7.50 काय येणार? 1500 इंटू 10⁻². ह्या 7.50 आहे, त्याला आपण काय लिहू शकतो? 750 इंटू 10⁻². हे 2 पॉईंट काढले आणि -2 लिहिला. राईट, सो ह्या पण -2 ला वरती घेऊन जाऊया. काय येणार? 1500 इंटू 10⁻². ह्या -2 ला पण वरती नेला. काय येणार? 10⁻². अपॉन किती? 750. सो फ्रिक्वेन्सी काय येणार आता? फ्रिक्वेन्सी इज 1500 अपॉन 750. एक 0 ला हा एक 0 गेला. 15 5 जा 75. 15 10 जा 150. राईट, सो 10 अपॉन 5 इंटू 10⁻⁴. राईट, सो फ्रिक्वेन्सी काय येणार? 2 इंटू 10⁻⁴. पण त्यांनी ही कशात फ्रिक्वेन्सी आली? हर्ट्स मध्ये आले. पण त्यांनी आन्सर कशामध्ये दिले? किलो हर्ट्स मध्ये. सो करूया किलो हर्ट्स मध्ये. कसं करणार? 2 इंटू 10 इंटू 10⁻³ हर्ट्स. हे हर्ट्स मध्ये. राईट, 10⁻⁴ ला 10 इंटू 10⁻³ असं लिहिलं. राईट, पण 10⁻³ काय असतो? किलो. 1 किलो. राईट, सो ह्याला कसं लिहिणार? 2 इंटू 10 दॅट इज 20, आणि पुढचं 10⁻³ इंटू हर्ट्स हे काय येणार? किलो हर्ट्स. राईट, सो आन्सर काय आलं? 20 किलो हर्ट्स. सॉरी, हे 2 इंटू 10 दॅट इज 20, आणि 10⁻³ म्हणजे काय? किलो, आणि पुढचं हर्ट्स. सो किलो हर्ट्स मध्ये कन्वर्ट केलं. हा होता 11th क्वेश्चन. नाउ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. Two sources of sound are separated by distance 4 मीटर. 2 साऊंडचे सोर्स आहे. ह्याला आपण S1 म्हणूया, फर्स्ट सोर्स, आणि S2 सेकंड सोर्स. आर सेपरेटेड बाय डिस्टन्स 4 मीटर. म्हणजे ह्यांच्यातलं डिस्टन्स किती आहे? 4 मीटर. ह्या 2 सोर्स मधलं डिस्टन्स किती आहे? 4 मीटर. राईट, दे बोथ इमिट साऊंड विथ सेम अँप्लिट्यूड. म्हणजे दोन जे सोर्स आहेत त्यांचा अँप्लिट्यूड काय आहे? सेम आहे. दोन्हीचा पण अँप्लिट्यूड सेम आहे. अँड फ्रिक्वेन्सी 330 हर्ट्स फ्रिक्वेन्सी दिले. फ्रिक्वेन्सी किती दिले? 330 हर्ट्स. राईट, सो आता फ्रिक्वेन्सी 330 हर्ट्स दिले. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड किती असतो? आपल्याला माहिती आहे, कॉन्स्टंट आहे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर 330. हा कॉन्स्टंट आहे, आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इज 330. सो आपल्याला इथून लॅम्बडा मिळू शकतो. लॅम्बडा कसा काढणार? व्ही इज
एन लॅमडा, राईट. सो व्ही किती आहे 330, एन किती आहे 330 इंटू लॅमडा. सो लॅमडा किती आला 1 मीटर, राईट. सो आपल्याला लॅमडा 1 मीटर मिळाला. दे बोथ इमिट साऊंड ऑफ सेम एम्प्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी बट दे आर 180 डिग्री आउट ऑफ फेज, राईट. बट दे आर 180 डिग्री आउट ऑफ फेज, 180 डिग्री आउट ऑफ फेज आहेत. म्हणजे त्यांच्या जे ते सोर्स आहेत त्या जागी नोड राहायला पाहिजे. आउट ऑफ फेज आहेत म्हणजे दोन्ही बाजूला नोड आहे, राईट. ऍट व्हॉट पॉइंट्स बिटवीन द टू सोर्सेस विल द साऊंड इंटेन्सिटी बी मॅक्सिमम. म्हणजे ऍट व्हॉट पॉइंट्स बिटवीन द टू सोर्सेस, ह्या दोन सोर्सेसच्या मध्ये विल द साऊंड इंटेन्सिटी मॅक्सिमम, म्हणजे किती डिस्टन्स वरती साऊंड इंटेन्सिटी मॅक्सिमम असेल असं त्यांनी विचारले. सो आता हे कसं काढणार, हे दोन सोर्स आहेत, राईट. ह्यांच्यातला डिस्टन्स आहे 4 मीटर. लॅमडा किती आहे 1 मीटर. लॅमडा 1 मीटर आहे म्हणजे लॅमडा म्हणजे काय असतो 1 क्रस्ट अँड 1 टफ. म्हणजे काय लॅमडा म्हणजे एक पूर्ण वेव्ह म्हणजे काय असतो लॅमडा, राईट. सो एक वेव्ह म्हणजे लॅमडा, पण डिस्टन्स किती आहे 4 मीटर. 4 मीटर म्हणजे अशा किती वेव्ह फॉर्म होणार 4 वेव्ह, राईट. 1 2 3 आणि 4. कारण का लॅमडा 1 मीटर आहे. लॅमडा म्हणजे काय असतो 1 क्रस्ट अँड 1 ट्रफ इज 1 मीटर. डिस्टन्स बिटवीन 1 क्रस्ट अँड 1 ट्रफ इज 1 मीटर. म्हणजे लॅमडा किती आहे 1 मीटर. पण दोन सोर्स किती अंतरावरती आहेत 4 मीटर वरती आहेत. मग अशा किती वेव्ह फॉर्म होणार 4 वेव्ह, राईट. कारण का हा झाला 1 मीटर, हा झाला 1 मीटर, हा झाला 1 मीटर आणि हा झाला 1 मीटर. सो टोटल डिस्टन्स 4 आहे ना, त्यामुळे 4 वेव्ह फॉर्म होतील, राईट. पण ही वेव्ह कुठून फॉर्म झाली S1 पासून. आता S2 पासून तशाच वेव्ह फॉर्म होणार 1 लॅमडा, 2 लॅमडा, 3 लॅमडा आणि 4 लॅमडा, राईट. 4 लॅमडा म्हणजे 4 मीटर, कारण 1 लॅमडा 1 मीटरचा आहे. सो 4 वेव्ह फॉर्म होणार, मग ते डिस्टन्स 4 मीटर होईल, राईट. ऍट व्हॉट पॉइंट्स बिटवीन द टू सोर्सेस विल द साऊंड इंटेन्सिटी बी मॅक्सिमम. म्हणजे आपल्याला अँटीनोड विचारलाय. अँटीनोड का विचारलाय, अँटीनोड म्हणजे काय असतो, हा असतो अँटीनोड जिथं इंटेन्सिटी ऑफ साऊंड मॅक्सिमम असते, जिथे इंटेन्सिटी ऑफ साऊंड इज मॅक्सिमम, त्याला आपण काय म्हणतो अँटीनोड. सो कोणत्या कोणत्या पॉइंटला अँटीनोड फॉर्म होते असं त्याने विचारले. सो आपल्याला हे डिस्टन्स काढायचं आहे, हे डिस्टन्स काढायचं आहे इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, राईट. सो हे डिस्टन्स काढायचं आहे. सो फर्स्ट अँटीनोड किती डिस्टन्स वरती फॉर्म होतोय, इथं नोड आहे आणि इथं काय अँटीनोड. सो डिस्टन्स बिटवीन नोड आणि अँटीनोड काय असतो लॅमडा बाय 4, हा फॉर्म्युला आहे, राईट. हे डिस्टन्स आहे एक नोड आणि अँटीनोड मधलं. सो हेच तर डिस्टन्स आपल्याला पाहिजे. लॅमडा किती आहे पण लॅमडा इज 1 आणि अपॉन 4, राईट. सो हे डिस्टन्स आपल्याला मिळेल आणि पहिला अँटीनोड आपल्याला मिळेल किती येईल तो 0.25, हा आला पहिला पॉइंट. तसाच -0.25 कसा येणार इकडून, इकडून -0.25, राईट. सो हा पहिला अँटीनोड मिळाला. आता दुसऱ्या अँटीनोड पासूनचं डिस्टन्स. सो हे डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे, इथून इथपर्यंत डिस्टन्स आपल्याला काढायचं आहे, राईट. कसं काढणार आहे फर्स्ट, तर हे फर्स्ट अँटीनोडचं डिस्टन्स होतं, हे फर्स्ट अँटीनोड. आता सेकंड अँटीनोडचं कसं डिस्टन्स येणार, ह्या नोड पासून इथल्या नोड पर्यंत डिस्टन्स किती असतो 2 नोड मधलं लॅमडा बाय 2, राईट. प्लस हे इथून इथपर्यंत डिस्टन्स झालं ना, पण आपल्याला इथपर्यंत डिस्टन्स पाहिजे. हे इथून इथपर्यंत झालं, सोर्स पासून इथपर्यंत डिस्टन्स झालं, पण आपल्याला सोर्स पासून इथपर्यंत डिस्टन्स पाहिजे ना. सो इथून इथं लॅमडा बाय 2 झालं. पण 1 नोड आणि 1 अँटीनोड मधलं डिस्टन्स किती असतं लॅमडा बाय 4, राईट. सो हे डिस्टन्स प्लस पुढचं स्मॉल डिस्टन्स, हे दोन ऍड केले की आपल्याला हे संपूर्ण डिस्टन्स मिळेल, राईट. सो हे किती येणार लॅमडा बाय 2 प्लस लॅमडा बाय 4 किती येणार, क्रॉस मल्टिप्लाय करा 6 लॅमडा बाय 8,
दॅट इज 2 न मल्टिप्लाय डिवाइड केलं तर काय येणार 3 लॅमडा बाय 4. राईट, कॉमन काढला 2 आणि डिवाइड केला. सो 3/4 लॅमडा किती आहे 1 मीटर. सो 3/4 म्हणजे किती 0.75. राईट, आपल्याला सेकंड अँटीनोड मिळाला प्लस ऑर मायनस, कारण का ह्या सेकंड सोर्स पासून पण तेवढ्या डिस्टन्स वरती आहे ना. सो लॅमडा 2 किती आला 0.75. तसाच जर तुम्ही थर्ड काढला तर तुम्हाला 1.25 मिळेल. कसं काय, आपल्याला आता थर्ड काढायचा, हा सेकंड झाला. आता थर्ड अँटीनोड आपल्याला काढायचा, तर तो कसा येणार थर्ड. तर डिस्टन्स बिटवीन एक नोड आणि एक अँटीनोड किती असतं λ/2. राईट, सो इथून इथपर्यंत हे डिस्टन्स झालं. पण आपल्याला कुठून कुठपर्यंत पाहिजे, ह्या पॉइंट पासून तिसऱ्या अँटीनोड पर्यंत पाहिजे. राईट, सो इथून इथं किती λ/2. तसंच ह्या नोड पासून ह्या नोड पर्यंत किती डिस्टन्स येणार λ/2 प्लस λ/2. राईट, पण ह्या नोड पासून ह्या अँटीनोड पर्यंत डिस्टन्स किती येणार λ/4. कारण नोड पासून अँटीनोड पर्यंत डिस्टन्स किती असतं λ/4. सो हे टोटल डिस्टन्स आपल्याला इथून मिळेल. सो λ/2 प्लस λ/2 काय येणार, हे फर्स्ट या दोन्हीचं λ/2 प्लस λ/2 दॅट इज लॅमडा प्लस λ/4. हे काय येणार 5 λ/4. राईट, सो 5 इंटू लॅमडा किती आहे 1/4 दॅट इज 5/4. सो हे काय येणार 1.25 मिळेल. सो हे काय होतं डिस्टन्स फ्रॉम थर्ड अँटीनोड. सो हे अँटीनोडचे आपल्याला डिस्टन्स मिळाले. तेच तर आपल्याला विचारले ऍट व्हॉट पॉइंट बिटवीन द टू सोर्सेस. दोन सोर्सेसच्या बिटवीन किती डिस्टन्स वरती साऊंड इंटेन्सिटी बी मॅक्सिमम. म्हणजे अँटीनोडला साऊंड इंटेन्सिटी मॅक्सिमम असते ना. सो अँटीनोड किती डिस्टन्स वरती फॉर्म झाले 0.25, 0.75 आणि 1.25. सो हेच त्याने आन्सर दिले. तुम्ही आन्सर चेक केलं. राईट, सो हा होता 12th क्वेश्चन. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. 13th क्वेश्चन. टू साऊंड वेव्स ट्रॅव्हल ऍट अ स्पीड 330 मीटर पर सेकंड. दोन साऊंड वेव्स आहेत, किती स्पीडने ट्रॅव्हल होत आहेत, व्हेलॉसिटी इज 330 मीटर पर सेकंड. राईट, इफ देअर फ्रिक्वेन्सीज आर ऑल्सो आयडेंटिकल. फ्रिक्वेन्सी आयडेंटिकल आहेत, फ्रिक्वेन्सी सेम आहेत दोन्हीच्या. अँड आर इक्वल, फ्रिक्वेन्सी पण दिली किती 540 हर्ट्स. व्हॉट विल बी द फेज डिफरन्स. फेज डिफरन्स विचारलाय म्हणजे काय फाय. व्हॉट विल बी द फेज डिफरन्स बिटवीन द वेव्स ऍट अ पॉइंट 3.5 सेंटीमीटर फ्रॉम वन सोर्स. म्हणजे हा फर्स्ट सोर्स आहे, तिथून 3.5 सेंटीमीटर वरती अँड 3 मीटर फ्रॉम अदर, आणि 3 मीटर फ्रॉम अदर. दुसऱ्या सोर्स पासून 3 मीटर वरती आणि पहिल्या सोर्स पासून 3.5 मीटर वरती त्याचा फेज डिफरन्स किती असेल असं त्यांनी विचारले. राईट, सो फेज डिफरन्सचा फॉर्म्युला काय असतो, फेज डिफरन्स इज 2π/λ इंटू पाथ डिफरन्स. राईट, फेज डिफरन्सला आपण काय म्हणूया फाय म्हणूया. इज 2π/λ इंटू पाथ डिफरन्सला आपण एक्स म्हणूया. पाथ डिफरन्स इज एक्स. सो फाय इज 2πx/λ. राईट, आपल्याला काढायचं काय फाय काढायचं. राईट, सो आपल्याला फाय कसा मिळेल, जर आपल्याला लॅमडा कळला आणि एक्स मिळाला तर आपण फाय काढू शकतो. राईट, तर फर्स्ट तर आपण लॅमडा काढूया. लॅमडा कसा काढणार, लॅमडा कसा काढणार, त्यासाठी व्ही आणि एन आहेत. व्हीचा फॉर्म्युला काय असतो, व्ही इज एन लॅमडा. व्ही किती आहे 330, एन किती आहे 540 इंटू लॅमडा. राईट, लॅमडा इज 330 अपॉन 540. राईट, आपल्याला लॅमडा मिळाला. एक्स, एक्स म्हणजे काय असतो पाथ डिफरन्स. आता पाथ डिफरन्स कसं काढणार, फर्स्ट सोर्स आहे तो 3.5 सेंटीमीटर वरती आहे आणि सेकंड सोर्स किती मीटर वरती आहे, सॉरी 3.5 मीटर वरती आहे आणि सेकंड सोर्स 3 मीटर वरती आहे. राईट, सो यांच्यातला पाथ डिफरन्स किती येणार, पाथ डिफरन्स हा पुढे आहे ना. सो यांच्यातला डिफरन्स किती येणार, डिस्टन्सचा डिफरन्स हा एवढा डिफरन्स येईल. दॅट इज 3.5 मायनस 3 म्हणजे काय 0.5 मीटर. हा काय आला पार्ट डिफरन्स. म्हणजे पार्ट डिफरन्स मिळाला किती, एक्स इज 0.3. सो आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि आन्सर काढा.
2 पाय बाय लॅम्बडा किती आहे 330 अपॉन 540 इंटू एक्स किती आहे 0.3 सॉरी एक्स किती आहे 0.5 आलाय राईट एक्स इज 0.5 सो फर्स्ट तर 540 ला वरती घेऊन जाऊया हा डिनॉमिनेटर वरती जाईल राईट सो 540 अपॉन 330 इज 2 पाय इंटू 0.5 राईट सो 0.5 इंटू 2 काय येणार 1 कारण 5 टू जा 10 आणि एक घर सरकून पॉईंट दॅट इज 1 सो 540 अपॉन 330 इंटू पाय कारण 0.5 इंटू 2 काय आहे 1 नाही सो मल्टिप्लाय 1 केलं तर तेच आन्सर आहे सो एक झिरोला एक झिरो गेला 27 3 जा 54 राईट सॉरी 18 3 जा 54 आणि 11 3 जा 13 सो 18 अपॉन 11 इंटू पाय ह्याचा आन्सर काय येणार 11 1 जा 7.6 आणि 4 राईट पाय हा काय आला आपला फेज डिफरन्स तोच आपल्याला विचारला फेज डिफरन्स काय आला 1.64 इंटू पाय राईट सो हा होता 13th क्वेश्चन नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन काय आहे 2 वायर ऑफ सेम मटेरियल दोन्ही वायरचं सेम मटेरियल 2 वायर राईट ऑफ सेम मटेरियल अँड सेम क्रॉस सेक्शनल एरिया पण सेम एरिया इज सेम एरिया आर स्ट्रेच केल्या ऑन सोनोमीटर वरती त्या स्ट्रेच केल्या 1 वायर इज लोडेड विथ 1.5 kg फर्स्ट जी वायर आहे फर्स्ट आणि ह्याला सेकंड म्हणून फर्स्ट जी वायर आहे त्याला किती मासनं लोड केलं 1.5 kg राईट अँड अनदर इज लोडेड विथ 6 kg आणि जो दुसरा आहे त्याला आपण ह्याला M1 म्हणूया आणि ह्याला M2 म्हणूया ह्याला किती लोड केले 6 kg ने लोड केले राईट द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द फर्स्ट वायर इज 60 सेंटीमीटर फर्स्ट वायरची लेंथ किती आहे L1 इज 60 सेंटीमीटर and its fundamental frequency of vibration is same as that of second wire म्हणजे दोन्हीच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी या सेम आहे म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट वायर इज सेम ॲज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड वायर राईट कॅल्क्युलेट व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द अदर वायर म्हणजे L2 आपल्याला काढायचं सांगितलं व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ सेकंड वायर राईट L2 काढायचं आता कसा काढणार फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आता ही काय वायर आहे सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ वायरचा फॉर्म्युला काय असतो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ वायरचा फॉर्म्युला काय असतो N इज 1/2L स्क्वेअर रूट ऑफ T बाय M वेअर टी काय असतं टेन्शन M काय लिनियर मास डेन्सिटी L काय असतं लेंथ राईट पण त्यांनी कंडिशन काय दिले फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट वायर इज सेम ॲज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड म्हणजे N1 इज इक्वल टू N2 राईट सो 1/2 L1 फर्स्ट वायरची लेंथ L1 टेन्शन इन फर्स्ट वायर इज T1 आणि लिनियर डेन्सिटी इन फर्स्ट वायर इज M1 राईट N2 काय येणार 1/2 L2 राईट स्क्वेअर रूट T2 अपॉन M2 राईट सेकंड वायर आहे ना त्यामुळे L2 T2 आणि M2 वेअर T आणि M काय आहे T इज टेन्शन आणि M इज लिनियर मास डेन्सिटी राईट आपल्याला आता काय काढायला सांगितलंय L2 काढायला सांगितलं राईट सो M1 म्हणजे काय आहे लिनियर मास डेन्सिटी पण लिनियर मास डेन्सिटी दोन्ही वायरची सेम आहे कारण का सेम मटेरियल आहे दोन्हीचं मटेरियल सेम ठेवले त्यामुळे लिनियर मास डेन्सिटी काय येणार सेम लिनियर मास डेन्सिटी सेम म्हणजे काय M1 इज इक्वल टू M2
राईट. सो M1 इक्वल टू M2 असतील तर हा M1 आणि M2 कॅन्सल होणार कारण दोन्ही इक्वलच आहेत ना. राईट. सो 1/2 ला 2 गेला. राईट. आता राहिलं काय 1/L1 इज स्क्वेअर रूट ऑफ T1 इज इक्वल टू 1/L2 स्क्वेअर रूट ऑफ T2. राईट. आता टेन्शन कसं काढणार? वायर मधलं टेन्शन कसं काढणार? T1 कसं काढणार? टेन्शन 1. तर टीचा फॉर्म्युला काय असतो? mg. जी काय असतो? ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. m म्हणजे काय? मास इन फर्स्ट वायर. किती दिलंय मास फर्स्ट वायरला? टीचा फॉर्म्युला असतो mg. फर्स्ट काय येणार? फर्स्ट वायरचं टेन्शन m1g. राईट. सो 1.5 into 10 दॅट इज 15. राईट. टेन्शन इन सेकंड वायर काय येणार? m2g. 6 into 10 g ची व्हॅल्यू 10 असते ना, इज 60. राईट. हाला T2 आणि हाला T1. सो T1 T2 मिळाले, L1 मिळालं तर आपण L2 काढू शकतो. 1/L1 किती दिलाय? L1 इज 60 सेंटीमीटर. L1 इज 60 सेंटीमीटर. T1 किती आहे? T1 इज 15 इज इक्वल टू 1/L2 काढायचं आहे आपल्याला. लेंथ ऑफ अदर वायर इज विचारलं. इंटू T2 किती आहे? 60. राईट. आपल्याला L2 काढायचं आहे. सो L2 ला ह्या बाजूला घेऊन जाऊया. सो L2/60 √15 इज इक्वल टू √60. राईट. सो L2 काय येणार? √60 हा 60 वर गेला इंटू 60 हा √15 खाली आला. √15. सो √60 आपण √15. 15 4 जा. 15 4 जा. सो L2 काय येणार? स्क्वेअर रूट ऑफ 4 इंटू 60. सो L2 काय आला? स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजे काय? 2 इंटू 60 म्हणजे काय? 120 सेंटीमीटर. सेंटीमीटर का? कारण लेंथ इन फर्स्ट वायर काय दिली होती त्यांनी? 60 सेंटीमीटर दिली होती. सो L2 पण काय येणार? 120 सेंटीमीटर. पण आन्सर कशामध्ये दिलंय? मीटरमध्ये. सो याला मीटरमध्ये कन्वर्ट करा. मीटरमध्ये कन्वर्ट केल्यावर काय येणार? 1.2 मीटर. 100 न डिवाइड केलं. राईट. सो हा होता 14th क्वेश्चन. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. ए पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. एक पाईप आहे क्लोज्ड ॲट वन कॅन प्रोड्यूस ओव्हरटोन्स ॲट फ्रिक्वेन्सी. ओव्हरटोन्स प्रोड्यूस करतात किती फ्रिक्वेन्सीला? 640 ला, 896 ला आणि 1152 ला ओव्हरटोन्स प्रोड्यूस करतात. कॅल्क्युलेट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज्ड पाईप काढायला सांगितलं. राईट. आता कशी काढणार? क्लोज पाईप असते तेव्हा त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असते? त्याला आपण एनसी म्हणूया. राईट. आणि त्याचे हार्मोनिक काय असतात? 2NC, 3NC, 4NC, 5NC, 6NC, 7NC हे त्याच्या हार्मोनिक्स आहेत एन पर्यंत. पण प्रेझेंट कोणते कोणते असतात? ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन क्लोज्ड पाईप. हे तुम्ही लक्षात ठेवा. क्लोज पाईप मध्ये ऑड हार्मोनिक्स फक्त प्रेझेंट असतात. ऑड हार्मोनिक्स. राईट. सो हा प्रेझेंट असतो, हा प्रेझेंट असतो, हा प्रेझेंट असतो आणि हा प्रेझेंट असतो. ऑड वाले फक्त प्रेझेंट असतात. राईट. सो ओव्हरटोन इन क्लोज पाईपचा फॉर्म्युला काय असतो? ओव्हरटोन कसा काढणार? जर आपल्याला फर्स्ट ओव्हरटोन विचारला तर आपण कसं काढणार? ओव्हरटोन इन क्लोज्ड पाईप चा फॉर्म्युला काय असतो? जर आपल्याला केथ ओव्हरटोन विचारला तर तो कोणता असेल? 2K+1 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हा फॉर्म्युला आहे. म्हणजे जर आपल्याला फर्स्ट ओव्हरटोन विचारला, तर 2 इंटू 1+1 म्हणजे 2+1 म्हणजे काय? 3NC. सो जर आपल्याला फर्स्ट ओव्हरटोन विचारला तर तो कोणता येणार? 3NC. जर सेकंड ओव्हरटोन विचारला तर कोणता येणार? 2 इंटू 2 दॅट इज 4+1 काय येणार? 5NC. थर्ड ओव्हरटोन काय येणार? 7NC. म्हणजे क्लोज पाईप मध्ये फक्त ऑड वालेच प्रेझेंट असतात. राईट. सो हा फॉर्म्युला आहे केथ ओव्हरटोनचा. यानुसार तुम्ही कोणता पण ओव्हरटोन काढू शकता. एनसी म्हणजे काय? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. राईट. सो हे ओव्हरटोन प्रेझेंट आहे. 3NC, 5NC आणि 7NC. आणि आपल्याला हे ओव्हरटोन दिले त्यांनी क्वेश्चन मध्ये 640, 896 आणि 1152.
आणि ह्याच्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, एनसी काढायचं आहे. राईट. सो फर्स्ट जर आपण बघितलं तर कोणतेही दोन ओव्हरटर्न घेतले, कोणते पण दोन ओव्हरटोन घेतले, 3NC आणि 5NC घेतला, तर त्यांच्यातला डिफरन्स किती आहे, 2NC. कोणते पण दोन घ्या, दोन ओव्हरटोन घेतले त्यांच्यातला डिफरन्स किती येणार, 2NC. 5NC आणि 7NC मधला डिफरन्स काय येणार, 2NC. सो जरी कोणतेही दोन ओव्हरटोन घेतले तरी त्यांच्यातला डिफरन्स काय राहतो, डिफरन्स इज सेम. डिफरन्स सेमच राहायला पाहिजे दोन ओव्हरटोन मधले. तर त्यांनी आपल्याला क्वेश्चन मध्ये हे दोन ओव्हरटोन दिले, तर ह्या दोन्हीतला डिफरन्स काय येतोय, 6, 5 आणि 2, 256. त्याचप्रमाणे ह्या दोन ओव्हरटोन मधला डिफरन्स काय येतोय, 256. राईट. सो दोन्ही ओव्हरटोन मधला डिफरन्स सेम आहे, जसा इथं सेम होता तसा इथं पण सेम. राईट. इथं डिफरन्स काय होता, 2NC, 2NC. सो जर हे आपण गणित बघितलं नाही, हे आपण बघितलं, तर ह्याच्यावरून आपल्याला जर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढायचं असेल, म्हणजे एनसी काढायचं असेल, तर आपल्याला काय करायला लागेल, डिफरन्सला जो डिफरन्स आहे त्याला 2 ने डिवाइड करायला लागेल, मग आपल्याला एनसी मिळेल. राईट. सो इथं पण जर आपल्याला एनसी काढायचा असेल तर त्याला 2 ने डिवाइड करायला लागेल, म्हणजे आपल्याला एनसी मिळेल. त्याचप्रमाणे ह्या दोन्हीतला डिफरन्स किती आहे, 256. ह्याला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला एनसी मिळेल. तोच तर आपल्याला काढायचा आहे, कॅल्क्युलेट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो ह्याला जर 2 ने डिवाइड केलं तर काय येणार, 128. राईट. ह्यांच्यातला पण डिफरन्स 256 होता, ह्याला जर 2 ने डिवाइड केलं तरी काय येणार, 128. सो आन्सर काय होतं, 128. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आली 128 हर्ट्स. सो हा होता 15 क्वेश्चन्स. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. A standing wave is produced in a tube open at both end. एक ट्यूब आहे ओपन ऍट बोथ एंड, त्यात स्टँडिंग वेव्ह प्रोड्यूस झाली. स्टँडिंग वेव्ह म्हणजे काय, स्टेशनरी वेव्ह त्यामध्ये प्रोड्यूस झाली. राईट. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज 300 हर्ट्ज. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप इज 300 हर्ट्ज असं त्याने दिले. राईट. व्हॉट इज लेंथ ऑफ ट्यूब, लेंथ ऑफ ट्यूब आपल्याला विचारले. स्पीड ऑफ साऊंड इज 340. वेलॉसिटी दिले किती, 340 मीटर पर सेकंड. राईट. सिंपल क्वेश्चन आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप चा फॉर्म्युला काय असतो, V/2L. राईट. हा फॉर्म्युला आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप. किती दिले त्यांनी, 300 हर्ट्ज. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप इज 300 हर्ट्ज. वेलोसिटी ऑफ साऊंड किती आहे, 340 अपॉन 2 इंटू लेंथ. लेंथ आपल्याला काढायचे. सो लेंथ काय येणार, लेंथ इज, लेंथला जर आपण ह्या बाजूला घेऊन गेलो आणि 300 ला जर आपण खाली आणला तर काय येणार, 340 अपॉन 2 इंटू 300. राईट. सो ह्या एक झिरोला हा एक झिरो गेला, 17 अपॉन 15. राईट. सो 17 अपॉन 30. हे काय येणार, 3 ने डिवाइड करूया, 3 5 जा 2, 3 6 जा 2, 3 6 जा. सो 566 अपॉन 10. ह्याला जर 3 ने डिवाइड केलं तर 10 येणार. सो आन्सर काय येणार, 56.6, 56.6 मीटर. 56.6 मीटर. राईट. सो त्याने 0.57 का दिले, एकदा चेक करूया परत एकदा. 300 इज 340 अपॉन 2L. राईट. हे आन्सर आहे 56.6. सो हे आपल्याला काय मिळाले, लेंथ ऑफ ओपन पाईप. हे आन्सर जरा रॉंग वाटते. राईट. सो हा होता 16 क्वेश्चन. हा कन्सेप्ट जर हा फॉर्म्युला जर तुम्हाला समजला तर तुम्ही लेंथ काढू शकता. राईट. हे पुढचं जर कॅल्क्युलेशन आहे. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द फंडामेंटल फर्स्ट ओव्हरटोन आणि सेकंड ओव्हरटोन. काय काय काढायला सांगितलंय, फंडामेंटल फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन फ्रिक्वेन्सी ऑफ अ पाईप ओपन एट बोथ एंड्स. ओपन पाईप आहे.
ओपन पाईपचं काढायचं. ऑफ लेंथ दिली आहे ओपन पाईपची किती आहे 25 सेंटीमीटर. इफ स्पीड ऑफ द साऊंड इन एअर इज 330, स्पीड ऑफ साऊंड इन एअर इज 330 मीटर पर सेकंड. ह्याला मीटर मध्ये करूया 25 × 10⁻² मीटर. राईट, आपल्याला काढायला सांगितले फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फर्स्ट ओव्हरटोन सेकंड ओव्हरटोन. सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईपचा फॉर्म्युला काय असतो V/2A. राईट, सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप काढायची आहे आपल्याला. व्ही किती आहे 330 अपॉन 2 × लेंथ किती आहे 25 × 10⁻². सो हा 10⁻² वरती गेला. 300/2 × 25 हा 10⁻² वरती गेला म्हणजे काय 10⁻² म्हणजे काय 100. राईट, सो 25 4 जा. राईट, सो 2 1 जा 2, 2 2 जा 4. आन्सर काय आलं 330 दिली. वेलोसिटी ऑफ साऊंड इज 330. 300 नाहीये 330. वेलोसिटी ऑफ साऊंड किती आहे 330. सो 330 × 25 हा 10⁻² वरती गेला. आला काय 10⁻² म्हणजे काय 100. 25 1 जा 25 4 जा. राईट, सो 2 1 जा 2, 2 2 जा 4. आलं काय मग 330 × 2 दॅट इज काय 660. ही काय आली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मिळाली 660. आता काढायचं काय फर्स्ट ओव्हरटोन. सो फर्स्ट ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप काढायचं आपल्याला. सो फॉर्म्युला काय ओपन पाईप साठी केथ ओव्हरटोन ऑफ ओपन पाईपचा फॉर्म्युला काय आहे K+1 × फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप. राईट, सो आपल्याला कोणता काढायचा आहे फर्स्ट ओव्हरटोन काढायचा आहे. फर्स्ट ओव्हरटोन काय येणार 1 + 1 दॅट इज 2 × NO. के म्हणजे काय जे कोणता आपल्याला ओव्हरटोन काढायचा आहे तो. सो फर्स्ट काढायचा आहे त्यामुळे के ची व्हॅल्यू काय येणार 1 1 + 1 इज 2 2 × NO. सो 2 × फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप किती आहे 660 आली होती आपली 660. मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार 1320 हर्ट्ज. आता काय काढायचंय सेम सेकंड ओव्हरटोन काढायचंय. आता काय काढायचं सेकंड ओव्हरटोन काढायचं. सेकंड ओव्हरटोन. राईट, सेकंड ओव्हरटोन कसं काढणार केथ ओव्हरटोन साठी फॉर्म्युला काय केली K+1 × फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सो सेकंड साठी काय येणार सेकंड ओव्हरटोन साठी के ची व्हॅल्यू काय येणार 2 2 + 1 म्हणजे 3 × N. सेकंड घ्यायचा. जर दुसरा विचारला तर 3 × NO, तिसरा विचारला तर 4 × NO. सो कोणता विचारते त्याच्या पुढचा घ्यायचा. राईट, सो सेकंड ओव्हरटोन काय येणार 3 × फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दॅट इज 3 × NO किती आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आहे 660 660. मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार 1980 हे तुम्हाला मिळेल. राईट, सो हा होता 17th क्वेश्चन. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. ए पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. एक पाईप आहे ओपन ॲट बोथ एंड्स हॅज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज 600 हर्ट्ज. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप किती दिली आहे 600 हर्ट्ज. राईट, द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ अ पाईप. ह्या पाईपचा फर्स्ट ओव्हरटोन ओपन पाईपचा फर्स्ट ओव्हरटोन विचारला तर काय येत असतो 2 NO. राईट, पुढचा घ्यायचा कारण त्यात सगळेच प्रेझेंट असतात ना ओपन पाईप मध्ये. सो फर्स्ट विचारला तर त्याच्या पुढचा घ्यायचा पुढचा इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आपल्याला विचारलाय कोणता फर्स्ट ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप म्हणजे काय 2 × फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. राईट, फर्स्ट ओव्हरटोन ऑफ अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड फर्स्ट ओव्हरटोन ऑफ अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंडचा विचारला. हा ओपनचा लिहिला आपण. सो कशाचा लिहायचा आहे आपल्याला फर्स्टचा लिहायचा. त्यांनी काय सांगितले फर्स्ट ओव्हरटोन ऑफ पाईप क्लोज्ड ॲट वन. क्लोज्ड पाईपचा फर्स्ट ओव्हरटोन हॅज सेम फ्रिक्वेन्सी ॲज फर्स्ट ओव्हरटोन ऑफ ओपन. हॅज सेम फ्रिक्वेन्सी ॲज फर्स्ट ओव्हरटोन ऑफ ओपन. ही कंडिशन दिली आहे आणि काय विचारले हाऊ लॉंग आर द टू पाईप. दोन पाईपची लेंथ विचारले.
म्हणजे लेंथ ऑफ ओपन पाईप इज आणि लेंथ ऑफ क्लोज पाईप इज हे आपल्याला विचारले. सो फर्स्ट तर लेंथ ऑफ ओपन पाईप आपण इथून काढू शकतो. कशी काढणार? लेंथ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईपचा फॉर्म्युला काय असतो? V/2L इज किती? 600. राईट. सो लेंथ काढायची आपल्याला. ही लेंथ कशाची? ओपन पाईपची. सो एलो ला ह्या बाजूला एलो तर काढायचा. एलो काय येणार? V/2 इंटू 600. राईट. व्हील आपण 300 कन्सिडर करूया. कशासाठी? कॅल्क्युलेशन सोपं जायसाठी. 300 अपॉन 2 इंटू 600. 300 2 जा दॅट इज 1/4 म्हणजे काय? 0.25 मीटर. म्हणजे काय येणार? 25 सेंटीमीटर. हे 25 कसं काय आलं? 27 का आलं नाही? कारण का आपण हे 300 घेतलं, पण हे ऍक्च्युली 300 नसून 300 पेक्षा जास्त असतं. त्यामुळे हे 25 पेक्षा थोडं कमी यायला पाहिजे. म्हणजे ह्याची 20 असणार. लेंथ ऑफ ओपन पाईप इज 20. 20 कशी येणार? कारण हे आपण तुम्ही लॉक टेबल ओपन सॉल्व्ह करा. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड किती असते? 340. सो हे 340 जर लिहिलं आणि तुम्ही लॉक टेबल सॉल्व्ह केलं तर तुम्हाला हे आन्सर मिळेल. राईट. सो हे तर मी कॅल्क्युलेशन नुसार घेतले. फक्त फॉर्म्युला महत्वाचा आहे. कशानुसार? मेथड महत्वाची, कन्सेप्ट महत्वाचा आहे. कोणत्यानुसार काढतोय. राईट. कॅल्क्युलेशन तर तुम्ही कसं पण करू शकता. राईट. सो ही लेंथ ऑफ कशाची मिळाली? ओपन पाईपची. आता क्लोज पाईपची कशी काढणार? त्यासाठी त्यांनी कंडिशन दिली. फर्स्ट तर हे रफ करूया. फर्स्ट ओव्हरटोन ऑफ क्लोज पाईप. क्लोज पाईपचा फर्स्ट ओव्हरटोन कसा काढतो? केथ ओव्हरटोन ऑफ क्लोज पाईप इज 2K + 1 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज पाईप. आपल्याला कोणता काढायचा आहे? फर्स्ट. सो फर्स्ट ओव्हरटोन काय येणार? 2 इंटू 1 दॅट इज 2 + 1 म्हणजे 3 इंटू NC. फर्स्ट ओव्हरटोन काय आला? 3 इंटू NC. राईट. सो फर्स्ट ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप. ओपन पाईपचा काय असतो? केथ ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप काय असतो? K + 1 इंटू हार्मोनिक. K + 1 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. राईट. फर्स्ट ओव्हरटोन काढायचं आहे ओपन पाईपचं. सो काय येणार? 2 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. राईट. सो हे काय आलं? 2 इंटू NO. आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज पाईपचा फॉर्म्युला काय असतो? 3 इंटू V/4L. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ क्लोज पाईप. ह्याची लेंथ किती आहे? LC म्हणूया आपण ह्या लेंथ. 2 इंटू V/2 इंटू L. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईपचा फॉर्म्युला काय असतो? V/2L. ह्याला लेंथ ऑफ ओपन पाईप. राईट. सो या V ला हा V गेला. 2 ला हा 2 गेला. सो 3/4LC इज 1/LO. LO किती आलाय आपला? 20 सेंटीमीटर. 20. सो LC काढायचा आहे. LC काय येणार? LC ला ह्या बाजूला घेऊन जाऊया आणि 20 ला ह्या बाजूला नेऊया. 20 इंटू 3/4 इज LC. हे अप्रॉक्सिमेटली काय येणार? अप्रॉक्सिमेटली 15. एकदा परत एकदा चेक करूया. फर्स्ट ओव्हरटोन. सो हे LC आला 50 सेंटीमीटर. जर काही कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली असेल तर ते प्लीज तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवा. जर काय माझ्या इथं कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली असेल तर त्यांनी दिले 27.5. सो जर काही कॅल्क्युलेशन मिस्टेक यामध्ये झाली, कन्सेप्ट तर सेम आहे. कन्सेप्ट हा सेम राहणार. जर काही कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली असेल तर तुम्ही प्लीज कमेंट सेक्शन मध्ये कळवा. इथे काय कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली असेल तर. राईट. सो हा होता 18th क्वेश्चन. सो जर काय चुकलं असलं तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा. Now let's move to the next question. A string 1 मीटर लॉंग. स्ट्रिंगची लेंथ किती आहे? एक स्ट्रिंग आहे, त्याची लेंथ किती आहे? 1 मीटर. फिक्स्ड ॲट वन एंड. फिक्स्ड ॲट वन एंड म्हणजे एक एंड फिक्स केला. एक एंड फिक्स केलाय म्हणजे
इथं काय असणार नोड, इथं नोड fixed at one end, the other end is moved up and down with frequency 15 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी किती दिली आहे? फ्रिक्वेन्सी इज 15 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी किती दिली आहे? 15 हर्ट्ज. ड्यू टू दिस स्टेशनरी वेव्ह, फोर wave with 4 complete loops get produced on the string. Find the speed of progressive. स्पीड काढायचं. स्पीड काढायचं आहे, राईट. सो हे 1 मीटरची वायर आहे, त्यांनी काय दिली हिंट. रिमेंबर दॅट द मुव्हिंग एंड इज अन अँटीनोड. म्हणजे इथं काय फॉर्म झाला पाहिजे? अँटीनोड फॉर्म झाला पाहिजे. आणि फ्रिक्वेन्सी आता व्ही आहे 15 FI. व्ही आपल्याला काढायचं, राईट. ह्याची लेंथ किती आहे? 1 मीटर. इथं अँटीनोड फॉर्म झाला पाहिजे असं त्यांनी दिले, राईट. आता कसं काढणार? व्ही इज एन लॅमडा, राईट. व्ही काढायचा असेल तर फ्रिक्वेन्सी किती आहे? 15. आणि जर आपल्याला लॅमडा मिळाला तर आपण हे व्ही काढू शकतो. लॅमडा कसा काढणार आता? द अदर एंड इज मूव्ड अप विथ फ्रिक्वेन्सी 15 हर्ट्ज. ड्यू टू दिस स्टेशनरी वेव्ह विथ 4 लूप्स गेट विथ 4 लूप कंप्लीट लूप्स. 4 लूप्स इथं प्रोड्यूस झाले पाहिजे. 4 लूप्स इथं प्रोड्यूस झालेत, कंप्लीट 4 लूप्स. 1 2 3 आणि 4 लूप्स इथं प्रोड्यूस झाले, राईट. पण रिमेंबर दॅट द मुव्हिंग एंड इज अन अँटीनोड. पण शेवटी मुव्हिंग एंड हा मूव्ह होतोय ना, एंड हा मूव्ह होतोय, तिथे अँटीनोड प्रोड्यूस झाला पाहिजे असं त्यांनी दिलं, राईट. सो ह्या 4 लूप आणि मुव्हिंग एंड म्हणजे ऍट द एंड अँटीनोड प्रोड्यूस झालाय, राईट. आता आपण ह्याच्यावरनं लॅमडा कसा काढणार? पूर्ण वायरची लेंथ किती आहे? 1 मीटर. पण इथं काय आहे? इथं नोड आहे, इथं नोड प्रोड्यूस झाला. 4 लूप झालेत, मध्ये नोड, इथं नोड. पण इथं काय आहे? अँटी नोड. सो डिस्टन्स बिटवीन 2 नोड्स. आता हे डिस्टन्स आपण फाइंड करूया. हे पूर्ण डिस्टन्स काय ते आपण फाइंड करूया. त्यांनी 1 मीटर दिले, पण आपलं काय ते बघूया. डिस्टन्स बिटवीन 2 नोड्स काय असतं? लॅमडा बाय 2. डिस्टन्स बिटवीन 2 नोड्स इज लॅमडा बाय 2. अशा किती नोड्स आहेत? 4 नोड्स आहेत, 4 लूप आहेत ना. त्यामुळे डिस्टन्स बिटवीन 4 नोड्स किती? 4 इंटू लॅमडा बाय 2. एका नोड मधलं डिस्टन्स किती आलं? लॅमडा बाय 2. असे किती नोड आहेत? 4 नोड आहेत, 4 लूप आहेत ना. त्यामुळे 4 लूप मधलं डिस्टन्स किती आलं? 4 इंटू लॅमडा बाय 2. हे किती कुठलं डिस्टन्स आलं? हे एवढं डिस्टन्स आलं 4 लूप मधलं. 4 इंटू लॅमडा बाय 2. कारण एका मधलं असतं लॅमडा बाय 2, एका नोड मधलं लॅमडा बाय 2. असे किती नोड आहेत? 4 नोड आहेत. त्यातलं किती आलं? 4 इंटू लॅमडा बाय 2. 4 ने मल्टिप्लाय केलं, 4 लूप आहेत म्हणून. प्लस हे एवढं डिस्टन्स राहिलं अजून, हे एवढं डिस्टन्स राहिलं अजून. प्लस हे किती डिस्टन्स आहे? इथं नोड आहे आणि इथं अँटी नोड आहे. सो एक नोड आणि एक अँटी नोड मधलं डिस्टन्स किती असतं? लॅमडा बाय 4. सो हे टोटल डिस्टन्स किती आलं? इथून इथपर्यंत ह्या नोड 4 लूपचं डिस्टन्स, जे 4 कंप्लीट लूप आहेत त्यांचं डिस्टन्स किती आलं? 4 इंटू लॅमडा बाय 2. आणि जे शेवटी मुव्हिंग एंडला अँटी नोड होतोय तिथं डिस्टन्स किती येते? लॅमडा बाय 4. सो हे त्यांनी टोटल डिस्टन्स किती दिलं? त्यांनी 1 मीटर. टोटल डिस्टन्स किती आहे? 1 मीटर, राईट. सो आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया आणि आन्सर काढू. लॅमडा काढूया आपण यातून. लॅमडा मिळेल 2 1 जा 2, 2 2 जा 4. दॅट इज 2 लॅमडा प्लस लॅमडा बाय 4 किती आहे? 1 मीटर, राईट. सो हे क्रॉस मल्टिप्लाय करूया. 8 लॅमडा प्लस लॅमडा, 9 लॅमडा बाय 4 इज 1. लॅमडा किती आला मग? लॅमडा इज 4 बाय 9. हा 4 इकडे गेला, 9 खालती आला, राईट. सो लॅमडा किती आला? 4 बाय 9. लॅमडा मिळाला आता आपल्याला. आपण आता व्ही काढू शकतो. सो 15. एन किती आहे? फ्रिक्वेन्सी 15 दिली आहे. लॅमडा किती आहे? 4 बाय 9. सो 3 3 जा 3 5 जा. सो 20 बाय 3, 6.666. दॅट इज 6.67. हे आले आपलं आन्सर, राईट. सो हा कन्सेप्च्युअल क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 19. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? ए व्हायोलिन स्ट्रिंग व्हायब्रेट्स विथ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. स्ट्रिंग आहे, आता कोणती दिली आहे? आता स्ट्रिंग दिली. व्हायब्रेट्स विथ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी.
स्ट्रिंगची NS फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग किती दिली? 440 हर्ट्ज. व्हॉट आर फर्स्ट अँड सेकंड ओव्हरटोन? सेम. स्ट्रिंग्स आणि ओपन पाईपचं सेम असतं. फर्स्ट ओव्हरटोन ऑफ स्ट्रिंग काय असतं? 1+1. केथ ओव्हरटोन आपल्याला विचारला स्ट्रिंगसाठी, तर तो काय येत असतो? K+1 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग. राईट. आपल्याला कोणता विचारलाय? फर्स्ट ओव्हरटोन विचारलाय ऑफ स्ट्रिंग, फर्स्ट ओव्हरटोन. मग काय येणार? 1+1 फर्स्ट विचारलाय त्यामुळं दॅट इज 2 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे काय येणार? 2 इंटू 440 दॅट इज 088. राईट. सो हा होता फर्स्ट ओव्हरटोन. सेकंड ओव्हरटोन काय येणार? सेम त्याच्यासारखंच. सेकंड ओव्हरटोन पाहिजे आता. सेकंड म्हणजे काय? 2+1 दॅट इज 3 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. 3 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. 3 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती दिली आहे? 440. काय येणार? 1320 हर्ट्स. दॅट इज आन्सर दिलेलं. राईट. सो हा होता 20th क्वेश्चन. सिंपल होता. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. ए सेट ऑफ 8 ट्युनिंग फोर्क्स. 8 ट्युनिंग फोर्क आहे. ए सेट ऑफ 8 ट्युनिंग फोर्क्स. 8 ट्युनिंग फोर्क आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. 8 ट्युनिंग फोर्क आहेत. आर अरेंज्ड इन अ सिरीज ऑफ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे ह्याच्यापेक्षा ह्याची फ्रिक्वेन्सी जास्त असली पाहिजे. पहिल्यापेक्षा दुसऱ्याची जास्त, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्याची जास्त, अशी जास्त वाढत गेली फ्रिक्वेन्सी. राईट. हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, थर्ड आहे, फोर्थ आहे, फिफ्थ आहे, 6, 7 आणि 8. सो इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये म्हणजे पहिल्यापेक्षा दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, दुसऱ्यापेक्षा तिसऱ्याची जास्त, तिसऱ्यापेक्षा चौथ्याची जास्त, अशा पद्धतीनं ट्युनिंग फोर्क ठेवले. इच फोर्क गिव्स 4 बीट्स पर सेकंड. इच फोर्क, प्रत्येक फोर्क किती बीट्स देतोय? बीट्स. 4 बीट्स पर सेकंड म्हणजे नंबर ऑफ बीट्स दिलेत. नंबर ऑफ बीट्स किती आहेत? 4 बीट्स पर सेकंड. हे काय आहेत? नंबर ऑफ बीट्स किती दिलेत? 4 बीट्स पर सेकंड. नंबर ऑफ बीट्स म्हणजे काय असतं? फ्रिक्वेन्सी 1 मायनस फ्रिक्वेन्सी 2. त्याला काय म्हणतो आपण? नंबर ऑफ बीट्स. किती दिलेत? 4 बीट्स पर सेकंड. राईट. फ्रिक्वेन्सी 1 मायनस फ्रिक्वेन्सी 2 म्हणजे काय? हा जो ट्युनिंग फोर्क आहे त्याची फ्रिक्वेन्सी आणि हा जो ट्युनिंग फोर्क आहे त्याची फ्रिक्वेन्सी यांच्यातला डिफरन्स तो किती दिलाय? 4 दिलाय. दोन फोर्क मधला डिफरन्स किती आहे? 4. म्हणजे ह्या फोर्क मधला आणि ह्या फोर्क मधला डिफरन्स किती आहे? 4. सगळ्या फोर्क सलग दोन फोर्क मधला डिफरन्स किती आहे? 4. म्हणजे जर याची फ्रिक्वेन्सी n असेल इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये, म्हणजे ह्यापेक्षा ह्याची फ्रिक्वेन्सी जास्त असणार आहे. म्हणजे ह्याची जर n असेल तर ह्याची काय असणार? n+4. n+4 का? कारण दोन्हीच्यातला डिफरन्स किती आहे? 4 बीट्स. म्हणजे ह्याच्यापेक्षा ह्याची फ्रिक्वेन्सी 4 ने जास्त असली पाहिजे. राईट. इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये आणि दोन्हीतला डिफरन्स किती आहे? 4. ह्याच्यात आणि ह्याच्यातला डिफरन्स केला तर तुम्हाला 4 मिळेल. राईट. सो ह्याच्यापेक्षा ह्याची फ्रिक्वेन्सी 4 ने जास्त असणार आहे आणि ह्यापेक्षा ह्याची फ्रिक्वेन्सी कितीने जास्त असणार? 4 न. 4 न. बीट्स किती आहेत? 4 आहे. 2 मध्ये बीट्स डिफरन्स किती आहे? 4. राईट. सो ह्याची फ्रिक्वेन्सी किती येणार? n+8. त्याचप्रमाणे ह्याची किती येणार? n+12. 4 ऍड करायचे कारण डिफरन्स 4चा आहे. n+16, n+20, n+24, n+28. राईट. ह्या आल्या फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट टू 8 ट्युनिंग फोर्स. कशा आल्या? कारण आपल्याला बीट्स दिली होती 4 बीट्स. कारण ह्यांच्या दोन्हीतला डिफरन्स किती आहे? 4. ह्या दोन मधला डिफरन्स किती आहे? 4. ह्या दोन मधला डिफरन्स किती आहे? 4. सो त्यानुसार आपण काढलं. याचा n घेतला आणि आपण काढत गेलो. राईट. सो 4 बीट्स पर सेकंड विथ नेक्स्ट वन. अँड फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट म्हणजे 8 आठव्याची फ्रिक्वेन्सी ऑफ 8 ट्युनिंग फोर्क, लास्ट ट्युनिंग फोर्क इज ट्वाइस दॅट ऑफ फर्स्ट. ट्वाइस दॅट ऑफ फर्स्ट फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ट्युनिंग फोर्क. म्हणजे 8व्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी ती डबल आहे. कशाच्या? फर्स्ट ट्युनिंग फोर्कच्या फ्रिक्वेन्सीच्या. फर्स्ट ट्युनिंग फोर्कच्या फ्रिक्वेन्सीच्या डबल आहे. राईट. आणि काढायला काय सांगितले? कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट अँड लास्ट. म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ट्युनिंग फोर्क आपल्याला काढायला सांगितले आणि फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट ट्युनिंग फोर्क आपल्याला काढायला सांगितले आणि त्यासाठी कंडिशन दिली. कंडिशन काय आहे? n8 फ्रिक्वेन्सी ऑफ 8व्या ट्युनिंग फोर्कची इज फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ट्युनिंग फोर्कच्या डबल आहे. राईट. n8 किती आहे? 8व्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी किती आहे? n+28.
इज इक्वल टू 2 इंटू पहिल्या ट्युनिंग फोरची फ्रिक्वेन्सी किती आहे एन. एन. सो या 28 ला इथंच ठेवूया, एन ला त्या बाजूला घेऊन जाऊया. 2n मायनस एन. राईट. एन किती आला 28. 28 एन म्हणजे काय आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ट्युनिंग फोर. एन म्हणजे काय फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ट्युनिंग फोर. किती आली ती 28. म्हणजे N1 किती आला 28. आता N2 N8 कसा काढणार, तर त्यासाठी ही कंडिशन आहे N8 साठी. N8 इज 2N1. पण N1 किती आहे, N1 आपल्याला मिळाला N1 इज 28. सो N8 किती येईल, N8 इज 56. N8 आला 56. राईट. सो हा होता 21st क्वेश्चन. 21वा क्वेश्चन होता. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. A sonometer wire is stretched by a tension of 40 न्यूटन. टेन्शन दिलं 40 न्यूटन. एक सोनोमीटर वायर आहे, त्याच्यावरती टेन्शन किती आहे 40 न्यूटन. इट व्हायब्रेट्स इन युनिसन विथ ट्युनिंग फोर्क. एक ट्युनिंग फोर्क आहे ऑफ फ्रिक्वेन्सी 384 हर्ट्ज. ह्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी किती आहे 384 हर्ट्ज. इट व्हायब्रेट्स इन युनिसन विथ. इन युनिसन विथ म्हणजे काय, जेवढी या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आहे तेवढीच या स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी आहे, असा त्या शब्दाचा अर्थ आहे. इन युनिसन विथ म्हणजे काय, बोथ व्हायब्रेट्स विथ सेम फ्रिक्वेन्सी. म्हणजे जेवढी ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आहे तेवढीच फ्रिक्वेन्सी स्ट्रिंगची आहे. म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ स्ट्रिंग पण दिली आहे किती 384 हर्ट्ज. राईट. हाऊ मेनी नंबर ऑफ बिट्स. नंबर ऑफ बिट्स काढायला सांगितले. म्हणजे काय N2 मायनस N1. नंबर ऑफ बिट्स म्हणजे आपलं आपण आताच बघितलं. पण N2 मायनस N1 म्हणजे काय डेल्टा एन. राईट. चेंज इन फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायला सांगितले. नंबर ऑफ बिट्स गेट प्रोड्युस्ड इन 2 सेकंड. 2 सेकंदामध्ये. टाइम किती आहे 2 सेकंड्स मध्ये. इफ द टेन्शन इन वायर डिक्रीज्ड बाय 1.24. 1.24 न डिक्रीज केलं म्हणजे डेल्टा टी काय आला 1.24. 1.24 न डिक्रीज केली ना, त्यामुळे जो काही टेन्शन येईल त्यांच्यातला डिफरन्स काय येणार 1.24 येणार. सो डेल्टा टी काय आहे 1.24. 1.24 न डिक्रीज केली म्हणजे 1.24 न कमी केली, त्यामुळे डेल्टा टी काय आला डिफरन्स 1.24. राईट. आता काय काढायचंय नंबर ऑफ बिट्स काढायचे. सो फर्स्ट तर स्ट्रिंगचा फॉर्म्युला काय असतो फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा 1/2L स्क्वेअर रूट ऑफ T बाय M. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. राईट. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज प्रोपोर्शनल टू T⁻². राईट. आता 11वीत आपल्याला एक टॉपिक होता युनिट्स अँड मेजरमेंट. त्यानुसार चेंज इन फ्रिक्वेन्सी अपॉन फ्रिक्वेन्सी इज 1/2. हा कोएफिशियंट, हा रेस टू चा कोएफिशियंट खाली येतो 1/2 इंटू चेंज इन टी अपॉन टी. सो हे युनिट्स अँड मेजरमेंट आपण मध्ये बघितले कसं करायचं. हा वरचा कोएफिशियंट खाली येतो आणि चेंज अपॉन त्याचं ओरिजिनल व्हॅल्यू असे राहते. राईट. आपल्याला काढायचं काय आहे डेल्टा एन काढायचा आहे. सो डेल्टा एन इज फ्रिक्वेन्सी किती आहे 384 इज इक्वल टू 1/2 इंटू डेल्टा टी किती आहे 1.24 अपॉन टेन्शन किती आहे टेन्शन ही 40. सो डेल्टा एन कसा काढणार, डेल्टा एन इज या 384 ला वरती घेऊन जाऊया. 384 इंटू 1.24 अपॉन 2 इंटू 4. राईट. सो हे सॉल्व करा आता. 2 1 जा 2, 2 62 जा 124. राईट. सो 4 10 जा 4 ने डिवाइड करूया ह्याला. 4 8 जा, सो 4 9 जा 296. राईट. सो आता काय आलंय हे तुम्ही कॅल्क्युलेशन स्वतःहून करा व्हिडिओ मध्ये न बघता. काय येणार 96 इंटू 0.62 अपॉन 10. राईट. सो हे काय आलं 9.6. 10 ने डिवाइड केलं 9.6 इंटू 0.62. राईट. सो आता हे मल्टिप्लिकेशन करा. हे मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला काय मिळेल 5.96 समथिंग असं काहीतरी मिळेल.
राईट. सो आता आपल्याला काय मिळाले, नंबर ऑफ बिट्स मिळाले. किती आले, 5.96 समथिंग असं काहीतरी आले. तुम्ही लॉग टेबल वापरून सॉल्व्ह करा. मी असंच सॉल्व्ह केले, कारण इथं मी लॉग टेबल वर दाखवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही हे प्लीज लॉग टेबल वापरून सॉल्व्ह करा. राईट. लॉग टेबल वापरून सॉल्व्ह केलं तर तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर मिळेल. सो डेल्टा एन किती आलाय आपला, पण अजून गणित पूर्ण झालं नाही. डेल्टा एन किती आलाय, 5.96 बिट्स पर सेकंड. बिट्स पर सेकंड असतं युनिट डेल्टा एनचं, राईट. नंबर ऑफ बिट्स इज 5.96 बिट्स पर सेकंड. पण आपल्याला बिट्स किती सेकंदाला काढायला सांगितले, 2 सेकंदाला. तर एका सेकंदाला किती बिट्स मिळाल्या, 5.96. आता 2 सेकंदाला नंबर ऑफ बिट्स किती असतील असं त्यांनी विचारले. तो सिंपल आहे. नंबर ऑफ बिट्स इज 2 into 5.96. सो हे मल्टिप्लिकेशन करा, किती मिळेल, 11.9. म्हणजे नंबर ऑफ बिट्स इन 2 सेकंड किती आल्या, 11.9 म्हणजे 12 बिट्स. राईट. सो हा होता 22th क्वेश्चन, 22वा क्वेश्चन होता. नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. एक सोनोमीटर वायर आहे ऑफ लेंथ. वायरची लेंथ किती आहे, 0.5 मीटर. राईट. इज स्ट्रेच्ड बाय अ वेट. वेट किती आहे, वेट म्हणजे मास किती आहे, 5 kg. आता वेट वरून आपण काय काढू शकतो, टेन्शन काढू शकतो. टेन्शनचा फॉर्म्युला काय असतो, mg. सो टेन्शन काय येणार, 5 into 10 दॅट इज 50. टेन्शन पण मिळतं आपल्याला. जर आपल्याला वेट दिलं तर आपण टेन्शन काढू शकतो. वेट टेन्शन काय आलं, 50 न्यूटन. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज 100. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिली आहे किती, 100. कॅल्क्युलेट लिनियर डेन्सिटी. सिंपल आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ वायरचा फॉर्म्युला काय असतो, 1/2L स्क्वेअर रूट टी बाय एम. एम काय असते, लिनियर डेन्सिटी. लिनियर डेन्सिटी ऑफ वायर ती तर आपल्याला काढायचे. एन काय आहे, 100 इज 1/2 इंटू एल किती आहे, 0.5. टेन्शन किती आहे, 50 अपॉन लिनियर डेन्सिटी 100 इज इक्वल टू 1/2 इंटू 0.5 म्हणजे काय, 10. एक घर 1 येणार. 2 into 0.5 is 1. So 1/1 is 1. राईट. सो इथं काय राहणार, फक्त 50/m. हे कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला 1 मिळेल. राईट. आता कसं काढणार, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करूया. 100 म्हणजे काय, 10⁻². 10⁻² into 10⁻². स्क्वेअरिंग केलं, त्याच नंबर मल्टिप्लाय केलं, इज 50/m. राईट. आता हे लिनियर डेन्सिटी काढायचे. एम काय येणार, 50/10⁻². 10⁻² into 10⁻² is 4 आणि 10⁻4 आला खाली आणि एम गेला वरती. राईट. सो एम काय येणार, 50 into 10⁻⁻4. राईट. म्हणजेच काय, एम इज 5 into 10⁻3. हा 0 घालवला. राईट. एम काय आला होता आपला, लिनियर डेन्सिटी आली 5 into 10⁻3 5. पण इथं 4.9 का आली, कारण आपण जी ला 10 घेतलाय. जी ला जर तुम्ही 9.8 घेऊन सॉल्व्ह केलं लॉग टेबल वापरून, तर तुम्हाला हे ऍज इट इज थोडंच कमी येणार ना, कारण आपण 9.8 ला 10 घेतले. सो थोडा आन्सर स्मॉल येईल, 4.9. राईट. सो हा होता 23वा क्वेश्चन. नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. हा लास्ट क्वेश्चन आहे. द स्ट्रिंग ऑफ अ गिटार इज 80 सेंटीमीटर. लेंथ किती आहे, 80 सेंटीमीटर. गिटार 80 सेंटीमीटर लॉंग अँड हॅज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 112 हर्ट्ज. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आहे स्ट्रिंगची, 112 हर्ट्ज. आता इफ गिटारिस्ट विशेष टू प्रोड्यूस फ्रिक्वेन्सी 160 हर्ट्ज, म्हणजे आता गिटारिस्टला फ्रिक्वेन्सी किती वाजवायची आहे, ह्याला आपण N2 म्हणूया. ही फ्रिक्वेन्सी 1 होती, आता त्याला फ्रिक्वेन्सी किती वाजवायची आहे, 160 हर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी वाजवायची आहे. पहिला त्याला एवढी वाजवायची होती, आता त्याला एवढी वाजवायची आहे फ्रिक्वेन्सी. सो त्याला एनएस म्हणलं, कारण ही फंडामेंटल आहे. आणि N2 तर आपल्याला दिले, त्याला किती वाजवायचे, 160. व्हेअर शुड द पर्सन प्रेस द स्ट्रिंग. म्हणजे ही स्ट्रिंग आहे, त्या गिटारिस्टनं कोणत्या प्लेसला स्ट्रिंग प्रेस केली तर त्याला ही फ्रिक्वेन्सी मिळेल. म्हणजे कोणत्या पॉइंटला स्ट्रिंग प्रेस करायची, म्हणजे आपल्याला काढायचं काय आहे, लेंथ काढायची. L2 काढायचं, ही L1 दिली होती, L2 काढायचं म्हणजे कोणत्या पॉइंटला ही स्ट्रिंग, ही लेंथ कोणत्या पॉइंटला आपण ही प्रेस केली तर आपल्याला एवढी फ्रिक्वेन्सी मिळेल. राईट. सो नाव कसं काढणार,
फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा? एन इज 1/2L स्क्वेअर रूट टी बाय एम. राईट. टेन्शन तर सेम आहे दोन्ही. ही वायर सेमच आहे, गिटारची वायर सेम आहे, त्यामुळे टेन्शन दोन्ही वायर मधलं सेमच आहे. राईट. मास डेन्सिटी पण सेम आहे, कारण वायर बदललेली नाही ना, पण त्यामुळे डेन्सिटी ऑफ वायर इज सेम. राईट. सो एन इज प्रोपोर्शनल टू 1/L. फ्रिक्वेन्सीला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल. राईट. सो कसं काढणार आता? N1/N2 इज L2/L1. राईट. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे त्यामुळं. सो काय येणार? N1 फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आहे? फर्स्ट फ्रिक्वेन्सी 112. नंतर त्याला किती वाजवायचे? 160 एवढी फ्रिक्वेन्सी वाजवायचे. L2 किती आहे? सेकंड लेंथ ती तर आपल्याला काढायचे. कोणत्या प्लेसला तो वाजवेल. राईट. L1 किती आहे? 80. सो L2 कसा काढणार? 112/160 इंटू 80. राईट. सो आता कसं काढणार? 80 1 जा 80, 82 जा 60. सो 112/2 इज 2×5 = 10 12 56 सेंटीमीटर. सेंटीमीटर का? कारण L1 पण सेंटीमीटर मध्ये. राईट. सो जर आपण 56 सेंटीमीटरला त्यानं स्ट्रिंग प्रेस केली तर त्याला एवढी फ्रिक्वेन्सी मिळेल. राईट. सो हा आय थिंक लास्ट क्वेश्चन होता. बघूया, एकदा चेक करूया. सो हा लास्ट क्वेश्चन होता मगाचा 23 23 किंवा 24 होता, तो लास्ट क्वेश्चन होता. आता पुढचं आतापर्यंत आपण किती टॉपिक बघितलेत? आतापर्यंत आपण रोटेशनल डायनामिक्स बघितला, मेकॅनिकल प्रॉपर्टीज आपण बघितला, नंतर कोणता? केटीजी, थर्मो, ऑसिलेशन आणि आताचा स्टेशनरी वेव्हज, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. आतापर्यंत आपण 6 टॉपिक्स बघितलेत. आता पुढचा टॉपिक कोणता आहे? वेव्ह ऑप्टिक्स. वेव्ह ऑप्टिक्स टॉपिक लवकरच अपलोड होईल. सो हा सेशन होता सुपरपोजिशन ऑफ वेव्हचा. सो आता इथं आपण सेशन एंड करूया. सो सेशन जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओला, शेअर करा आणि मित्रांबरोबर सबस्क्राईब करा. सो पुढचा व्हिडिओ लवकरच अपलोड होईल. तर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा. राईट. सो आता इथं आपण सेशन एंड करतोय. टिल देन थँक्यू सो मच.